नांदुरा तहसीलदारांनी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केली आहे। त्यांनी रेतीची अवैध वाहतूक करणारे 9 वाहनं जप्त केली आहेत। नांदुराचे तहसीलदार राहुल तायडे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करून रेती वाहतूक करणाऱ्या 9 गाड्या तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या केल्या आहेत। त्यापैकी 4 गाड्यांमध्ये रेती साठा नसल्याने ते संशयित म्हणून पकडण्यात आले आहेत। गेल्या 8 दिवसांपासून नांदुराच्या तहसीलदारांनी 6 लाखांच्या आसपास दंड वसूल केला आहे। जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व उपविभागीय अधिकारी विंचनकर यांच्या मार्गदर्शनात ही मोठी कारवाई करण्यात आलं असल्याचं तहसीलदार राहुल तायडे यांनी सांगितलं। माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा माननीय सुमन चंद्रा तसेच माननीय अपर जिल्हाधिकारी प्रमोद दिले सर यांच्या मार्गदर्शनात तसेच सुनील विंचनकर सर उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनात आम्ही मंडलाधिकारी नायब तहसीलदार सर्वांची टीम तयार करून मागील आठवड्यामध्ये 9 वाहनांवर कारवाई केलेली आहे। त्यापैकी 4 वाहनं संशयित म्हणून आम्ही खाली असताना यासाठी पकडले की रात्री 2 वाजता ते नदीकाठाचे जो रस्ते आहेत त्या ठिकाणी ते मिळाले, त्यामुळे ते संशयित म्हणून पकडलेले आणि इतर जे वाहनं रेती साठ्याचे जप्त केलेले आहेत व अवैध गोंड आणलेले आहेत त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। या 8 दिवसात आम्ही या सगळ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करून 6 लाखाच्या आसपास दंड वसूल सुद्धा होण्यात। आतापर्यंत किती वाहनं पकडले? 9 वाहनं। आणि वाहनं कधी पकडले? हे या मागील 8 वाहनं नाही, आता ते उभे आहेत ते मागील 4 दिवसात मागील 4 दिवसात। पुरुषोत्तम बातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।